वेळ कधीच कायम एकसारखा राहत नाही. आज जर आयुष्यात अंधार जाणवत असेल तर उद्याचा प्रकाशही तितकाच निश्चित आहे. म्हणूनच मनात निराशा न ठेवता पुढे पाहणं खूप महत्त्वाचं ठरते. कारण काही काळानंतर परिस्थिती अशी वळण घेते की आधी जे अशक्य वाटत होतं तेच हळूहळू शक्य होऊ लागते आणि आयुष्य नव्या दिशेने पुढे सरकायला लागतं. 12 एप्रिलपासून परिस्थिती एक मोठा बदल जाणवू लागणार आहे. जो आजपर्यंत अडथळ्यासारखा वाटत होता तो हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल आणि ज्या गोष्टी थांबल्या होत्या, अडकल्या होत्या त्या आता पुन्हा गती घेऊ लागतील. त्यामुळे हे सगळं केवळ योगायोग नसून आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक बदलाची सुरुवात मानली जाऊ शकते. बऱ्याच लोकांच्या मनात असं वाटत असते की काही काळ फक्त त्रास, अडचणी आणि संघर्षासाठीच असतो. पण ही समजूत पूर्णपणे चुकीची ठरू शकते. कारण हाच काळ अनेक नवीन संधी घेऊन येतो, जिथे एकाच वेळी अनेक वेगवेगळे परिणाम आपल्या जीवनात दिसू लागतात आणि ते परिणाम आपल्याला पुढे नेणारे ठरतात. जर आपण या बदलांकडे नीट लक्ष दिले, समजून घेतलं आणि योग्य निर्णय घेतले तर आपण यशाच्या मोठ्या उंचीवर पोहोचू शकतो. पण त्यासाठी संयम आणि जागरूकता खूप गरजेची असते. कारण प्रत्येक बदल आपल्याला काहीतरी शिकवतो आणि त्यातूनच पुढची वाट तयार होत असते. सध्या जीवनात जे काही चालू आहे ते खोलवर बदल घडणाऱ्या टप्प्यांशी संबंधित आहे. जिथे आतापर्यंत जे अडथळे होते ते वारंवार आपल्याला थांबवत होते, त्रास देत होते, ते आता कमी होऊ लागतील आणि त्या सगळ्या बंधनामधून बाहेर पडण्याची वेळ जवळ येते आहे. त्यामुळे हा काळ स्वतःला नव्याने घडवण्याचा ठरू शकतो. आतापर्यंत जे काही आपल्याला रोखून धरत होतं, कामात अडथळे निर्माण करत होते, सतत मनात ताण निर्माण करत होते, त्यातून आता हळूहळू मुक्ता मिळू लागेल आणि जिथे आधी अडथळ्याची भिंत दिसत होती तिथे आता पुढे जाण्याचा मार्ग दिसू लागेल. हीच त्या बदलांची खरी खूण आहे. या बदलांचा परिणाम असा होईल की आयुष्यात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडेल, विशेषतः कामाच्या क्षेत्रात. कारण जिथे आपण अडकलेलो होतो तिथून बाहेर पडून नवीन दिशा निवडण्याची संधी मिळेल आणि ही संधी योग्य प्रकारे वापरली तर ती आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. अनेक लोकांना असे वाटेल की आता काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काही जण आपल्या करिअरमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात, जसं की नोकरी बदलणे, नवीन काम सुरू करणे किंवा पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकणे. आणि हे निर्णय पुढे जाऊन फायदेशीर ठरू शकतात. हा काळ म्हणजे फक्त बदल नाही तर स्वतःला नव्याने सिद्ध करण्याची संधी आहे, जिथे तुमच्या जुन्या मर्यादा तोडून पुढे जाऊ शकता आणि जे स्वप्न आतापर्यंत अपूर्ण वाटत होतं ते पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. त्यामुळे या संधीचा योग्य उपयोग करणे हे सर्वात महत्त्वाचे ठरेल. आता पुढे काय होऊ शकतं, कोणता निर्णय घ्यायचे आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे, हे सगळं तुमच्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून असेल. त्यामुळे हा काळ समजून घेऊन शांतपणे आणि आत्मविश्वासाने पुढे गेलात तर यश नक्कीच मिळू शकतं. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे की आपण चॅनलला वरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला राशीविषयी दररोज व्हिडिओ वेळेवर बघायला मिळतील. म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण यामध्ये तुमच्या आयुष्यातील फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर व्यवसायाकडे वळण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून नोकरी करत असाल तर अशा प्रकारचे काळ येऊ शकतो, जिथे अचानक ठिकाण बदलण्याची वेळ येईल. कदाचित कामाच्या ठिकाणी ट्रान्सफर होईल किंवा पूर्णपणे नवीन वातावरणात काम करण्याची संधी मिळेल आणि या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन तुमच्या कामाच्या क्षेत्रात बदल घडवणारा वातावरण तयार करतील, ज्याची सुरुवात आधीपासूनच झाली आहे आणि आता त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागणार आहे. हा बदल सुरुवातीला थोडा अनोळखी किंवा कठीण वाटू शकतो, पण प्रत्यक्षात जो तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे. कारण जे काही अडथळे, अडचणी किंवा त्रास तुम्ही आतापर्यंत अनुभवले आहेत त्यातून बाहेर पडण्याचा हा टप्पा आहे आणि ज्यांना स्वतः त्रास अनुभवला आहे त्यालाच दुसऱ्यांच्या वेदना समजतात. म्हणूनच आता परिस्थिती अशी वळण घेणार आहे की जिथे योग्य तो न्याय मिळायला सुरुवात होईल. आता तुमच्या आयुष्यात येणारे बदल हे केवळ वरवरचे नसून खोलवर परिणाम करणारे असतील, जिथे सकारात्मक हळूहळू वाढेल आणि आधी जे अडथळे वाटत होते ते संधीमध्ये बदलतील. त्यामुळे या काळाकडे घाबरून न पाहता त्याला स्वीकारणं अधिक फायद्याचं ठरेल. कामाच्या दृष्टीने पाहिले तर आतापर्यंत जे काही ताणतणाव, अडथळे किंवा ऑफिसमधली अंतर्गत समस्या तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता कमी होऊ लागतील आणि जिथे काहीतरी चुकीचं चाललं होतं तिथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे योग्य मोबदला मिळत नव्हता किंवा तुमच्या कष्टांची दखल
घेतली जात नव्हती, तर आता हळूहळू त्या सगळ्यांचा परतावा मिळू लागेल आणि जे अडकलेले होते ते सुटू लागेल. त्यामुळे मनात आत्मविश्वास वाढेल आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळेल. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर जोडीदारांशी संबंधित काही चिंता, तणाव किंवा त्यांचं आरोग्य, करिअर किंवा शिक्षणाबद्दलची काळजी असेल तर त्या गोष्टीमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि त्या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडण्याचा हा योग्य काळ ठरू शकतो. यासोबतच आर्थिक बाजू देखील हळूहळू मजबूत होऊ लागेल. विशेषतः तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातही पैशाची आवक वाढण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे घरातील एकूण परिस्थिती अधिक स्थिर आणि मजबूत होऊ शकते. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करणं, कारण सध्या जो काळ चालू आहे तो पूर्णपणे तुमच्या कृतीवर आधारित आहे. तुम्ही जितकं प्रामाणिकपणे आणि मनापासून काम कराल तितकंच त्याचं फळ मिळेल. त्यामुळे कामाला केवळ जबाबदारी न मानता त्याला एक प्रकारची साधना समजून केलं तर त्याचे परिणाम अधिक चांगले दिसतील. हा काळ तुम्हाला तुमच्या कामात खोलवर जाण्याची संधी देतो. म्हणजेच वारंवार न करत प्रत्येक गोष्ट समजून घेण्यास अभ्यास करून पूर्ण लक्ष देऊन काम केलं तर यश निश्चित मिळू शकतं. आणि ज्यांनी या काळात स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केल्याची उदाहरणंही पाहायला मिळतात. म्हणूनच हा काळ कोणत्याही प्रकारचे नकारात्मक टप्पा नसून उलट स्वतःला सिद्ध करण्याची एक मोठी संधी आहे, जिथे तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू शकता आणि जे काही आतापर्यंत शक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवू शकता. फक्त त्यासाठी लक्ष, मेहनत आणि सातत्य राखणं गरजेचे आहे. जीवनात मोठे बदल घडवणारा हा टप्पा म्हणजे जुन्या गोष्टी संपून नवीन सुरुवात होण्याची वेळ आहे. त्यामुळे जे मागे सोडायचे आहे ते सोडून पुढे जाण्याची तयारी ठेवा, कारण हाच तो काळ आहे जो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. आता या काळाचं आणखी खोल अर्थ समजून घ्यायचा झाला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की जीवनात काही टप्पे असे असतात जे आपल्याला आतून मजबूत बनवतात आणि हा तासाचा एक टप्पा आहे जिथे माणूस स्वतःच्या भीतीवर, असुरक्षिततेवर आणि अडचणीवर हळूहळू विजय मिळवू लागतो. त्यामुळे आधी जे खूप मोठे आणि भयानक वाटत होते ते आता तितकंच कठीण वाटण्यास होते. कधी कधी परिस्थिती इतकी इतकी कठीण बनते की आपल्याला वाटतं आता पुढे काही शक्य नाही. पण हाच तो क्षण असतो जिथून खरी ताकद निर्माण होते आणि जर मनात ठाम निर्धार असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. त्यामुळे घाबरण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणे जास्त गरजेचे आहे. आता करिअरच्या दृष्टीने पाहिलं तर यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे, पण त्यासाठी एकच गोष्ट कायम ठेवावी लागेल आणि ती म्हणजे संयम आणि सातत्य. कारण जो माणूस सतत प्रयत्न करत राहतो आणि मध्येच हार मानत नाही तो शेवटी मोठ्या उंचीवर पोहोचतो. त्यामुळे घाई न करता शांतपणे आणि सातत्याने काम करत राहणे हेच यशाचे खरे रहस्य आहे. आर्थिक बाबतीत देखील आता सुधारणा दिसून येईल. जे पैसे अडकले होते, जे व्यवहार पूर्ण होत नव्हते किंवा जिथे सतत अडथळे येत होते ते आता हळूहळू सुटू लागतील आणि त्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. त्यामुळे या काळात योग्य निर्णय घेतले तर पुढे मोठा फायदा मिळू शकतो. कुटुंबाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे, कारण आपल्या जवळच्या लोकांसाठी आपली जबाबदारी पूर्ण करणे हे खूप गरजेचे ठरते. मग ते मुलाच्या गरजा असतो, जोडीदारांची अपेक्षा असोत किंवा घरातील इतर सदस्यांची काळजी असो, या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे सांभाळल्या तर घरातील वातावरण अधिक आनंदी आणि स्थिर राहू शकतं. पैशाच्या बाबतीत एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल आणि ती म्हणजे नियंत्रण. कारण पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकंच तो योग्य ठिकाणी खर्च करणं आणि त्याचं नियोजन करणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठे खर्च करायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे गुंतवणूक करायची याचा नीट विचार करणे गरजेचे आहे. जर खर्च आपल्या कुटुंबासाठी, त्यांच्या गरजांसाठी होत असेल तर तो चुकीचे मानला जात नाही. पण अनावश्यक खर्च टाळणे आणि पैशाची योग्य व्यवस्थापन करणे ही सवय लावली तर भविष्यात मोठ्या अडचणी टाळता येऊ शकतात आणि हाच तो टप्पा आहे जिथे तुम्ही तुमच्या आर्थिक सवयी सुधारू शकता. आता शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रभाव म्हणजे तुमच्या कामावर पडणारा परिणाम. कारण या काळात तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या कामावर असेल तर तुम्हाला त्यांचे उत्तम परिणाम दिसतील आणि ज्या गोष्टी आधी अडथळ्यामुळे थांबल्या होत्या त्या आता पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. हा काळ तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे शिकवतो की तुमचं कामच तुमची ओळख आहे आणि तुम्ही जितकं मनापासून आणि प्रामाणिकपणे काम कराल तितकंच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. त्यामुळे कामाला महत्त्व द्या आणि त्यात सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण याच गोष्टी तुम्हाला पुढे नेणार आहेत. शेवटी हा संपूर्ण टप्पा म्हणजे भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आहे, जिथे तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच्याच हातात घेऊन त्याला नव्या दिशेने घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने या संधीचा उपयोग केला तर हा काळ तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो.
शकतो. व्हिडिओमध्ये शेवटचा भाग बघण्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये 3 वेळेस लिहा श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या. आता शेवटी या काळाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम तुमच्या विचारांवर आणि मनाच्या दिशेवर होणार आहे. कारण सध्या तुमच्या मनात जे काही विचार चालू आहे, जे निर्णय तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामध्ये हळूहळू स्पष्टता येऊ लागेल आणि तुम्हाला कळू लागेल की नेमकं कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे. त्यामुळे गोंधळ कमी होऊन आत्मविश्वास वाढताना दिसेल. तुमच्या कामाबद्दल, करिअरबद्दल किंवा आयुष्यात काय करायचे याबद्दल जे प्रश्न आतापर्यंत मनात होते त्यांची उत्तर आता मिळू लागतील आणि ज्या गोष्टी आधी स्पष्ट वाटत होत्या त्या आता हळूहळू स्पष्ट होतील जातील. त्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होईल. मोबदला किंवा त्यांच्या भावशासंबंधी तुमच्या मनात जे काही विचार, चिंता किंवा जबाबदाऱ्या आहेत त्या बाबतीतही तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागेल आणि त्यांच्या भल्यासाठी काय केले पाहिजे याची जाणीव अधिक स्पष्टपणे होईल. त्यामुळे तुमची जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पडू शकते. प्रेमसंबंधाच्या बाबतीत देखील हा काळ महत्त्वाचा ठरतो, कारण तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता किंवा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यासोबत संतुलन ठेवणं, त्याच्यासाठी वेळ देणं आणि नातं जपणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. आणि जर तुम्ही हे सगळे योग्य प्रकारे सांभाळलात तर तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं. हा टप्पा असा आहे जिथे तुमच्या आधी कृतीचे फळ तुम्हाला मिळू लागतं. म्हणजेच तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं आहे, जशी मेहनत घेतली आहे, जसे निर्णय घेतले आहेत त्याचा परिणाम आता तुमच्या आयुष्यात दिसू लागेल. त्यामुळे चांगल्या गोष्टींचा फायदा होईल आणि चुकीच्या गोष्टींमधून शिकण्याची संधी मिळेल. जीवन आपल्याला नेहमीच शिकवत राहतं की आपल्या कृतीचे परिणाम कधी ना कधी आपल्यासमोर येतात आणि हा काळ तसाच आहे जिथे तुम्हाला तुमच्या मेहनतीचा, संयमाचा आणि प्रयत्नाचा योग्य परिणाम मिळू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे, अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप गरजेचे आहे. एकूण पाहिलं तर हा काळ म्हणजे स्वतःला समजून घेण्याचा, आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याचा आणि आयुष्यात पुढे जाण्याचा आहे. जिथे तुम्ही कृतीवर लक्ष केंद्रित केलं तर मोठ्या प्रमाणात प्रगती साध्य करू शकता. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल आणि तुम्हाला यातून काही नवीन समजलं असेल तर तुमचा प्रतिसाद नक्की कळवा, कारण तुमचा पाठिंबा आणि प्रतिक्रिया यामुळेच पुढे आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि अशाच प्रकारे पुढेही उपयोगी माहिती देत राहण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. तुमचा प्रत्येक दिवस आनंदी, सकारात्मक आणि प्रगतीने भरलेला जाओ हीच इच्छा.